वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही प्रश्न विचारला, फार चांगला प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे नेते, ज्यांनी अशा समाजाला उमेदवारी दिल्या ज्यांना कधी ग्रामपंचायतीला उमेदवारी दिली नव्हती. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने 8 मुस्लिम उमेदवार दिले होते. याआधी मुस्लिम खासदार निवडून आणण्यामध्ये 2019ला वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा रोल होता. त्यामुळे आम्ही अपेक्षा धरून आहोत की 8 म्हणजे जी आमची मागणी आहे 15%, त्याच्यापेक्षा ऑलरेडी जास्त आहे. त्यामुळे आम्ही तर असं धरून चालतोय की विधानसभेला सुद्धा त्यापेक्षा जास्तच परत आम्हाला उमेदवारी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांकडून मिळेल अशी आम्ही अपेक्षा धरूनच आहोत. त्या पद्धतीचा त्यांच्या सर्वांबरोबर डायलॉग आहे. जे आमच्या बरोबर, जे आमच्या हिताचं बोलतात त्या प्रत्येकांबरोबर डायलॉग आहे. फक्त या प्रेस कॉन्फरन्समध्ये, कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचित घटकांचं ना उमेदवारी देण्याचं काम आणि राजकीय पटलावरती आणण्याचं काम केलं. त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा मुस्लिम समाजाला अशाच पद्धतीने ते करत राहतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो.